राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 150वी जयंती केंद्र आणि राज्य सरकारनं वर्षभर लोकोत्सव म्हणून साजरी करावी अशी मागणी कोल्हापुरातील विविध पक्ष संघटनांनी केली होती। या मागणीची दखल घेणं दूर आजच्या राजर्षींच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीला पालकमंत्र्यांशिवाय शासनाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता। कोल्हापूरकरांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। 2002 साली राजर्षी शाहू महाराजांच्या बहुजनांना आरक्षण या निर्णयाच्या शताब्दी वर्षानिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख आले होते। यासह उत्तर प्रदेशमधून तत्कालीन मुख्यमंत्री मायावती या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। आता मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री सोडून राज्य शासनाचा एकही प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित नसल्यानं सर्व स्तरातून नाराजीचा सूर उमटतोय। राज्य शासन आणि केंद्र शासनानं शाहू महाराजांची उपेक्षा चालवलेली आहे। शाहू महाराजांचा हा एवढा मोठा उत्सव असताना खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी सांगून ठेवलं आहे की शाहू महाराजांचा जन्मदिवस हा एखाद्या सणाप्रमाणे साजरा करा। तो का साजरा करायचा आहे तर शाहू महाराजांनी समतेचा संदेश दिला, सामाजिक समतेचा संदेश दिला। शाहू महाराजांनी शिक्षण, आजचा महाराष्ट्र जो आहे ना किंवा अर्धा भारत हा शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या शैक्षणिक चळवळीच्या खांद्यावर उभा आहे। असं असताना शाहू महाराजांच्या या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवासाठी शासनाचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी हजर राहू नये याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली असेल। शाहू महाराजांच्या बद्दल तुमच्या मनात आकस आहे का? कारण मागच्या वेळेला आपल्या फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्र्यांनी शाहू महाराजांचा समाजसेवक म्हणून उल्लेख केला होता। शाहू महाराज काही समाजसेवक आहेत का? शाहू महाराज हे रयतेचे राजे होते, सगळ्यांना माहीत आहे। हेतुपुरस्पर वारंवार शाहू महाराजांच्याबद्दल आकस ठेवायचा आणि त्या आकसातून कुठल्याही यंत्रणेला काम करायला सुद्धा अडथळे निर्माण करायचे, कारण शाहूप्रेमी लोक खूप आहेत। काही महिन्यांपूर्वीच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या। याच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये अनेक दिवस ठाण मांडून होते। अनेक मोठ्या नेत्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन गाठी भेटी सभा घेतल्या होत्या। बसता उठता शाहू महाराजांचं नाव घेणाऱ्यांना त्यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीचा विसर पडणं ही मोठी शोकांतिका आहे।